आज आपण या ठिकाणी साधनसंपत्ती भूगोलामधील शाश्वत साधनसंपत्तीचा विकास हे जे प्रकरण तिसरं आहे याचा विचार करतो आहोत. या प्रकरणामध्ये साधनसंपत्तीचा विकास करताना त्यामध्ये काही साधनसंपत्ती ही काळाच्या ओघामध्ये नष्ट होणारी असते. उदाहरणार्थ दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल, अशी जी काही साधनसंपत्ती आहे ही काळाच्या ओघात नष्ट होत असते आणि मग त्याचा जर काळजीपूर्वक आपण वापर केला तर ही साधनसंपत्ती आपल्याला भविष्य काळामध्ये अनेक दिवसांपर्यंत चांगल्या प्रकारे वापरता येईल किंवा अनेक पिढ्यांपर्यंत आपल्याला ती व्यवस्थितपणे जतन करून ठेवता येईल. यासाठी आपल्याला या नाशवंत साधनसंपत्तीचा काळजीपूर्वक वापर करून पुढच्या पिढ्यांपर्यंत ती कशी चांगली राखता येईल याच गोष्टीला साधनसंपत्तीचा शाश्वत विकास असं म्हटलं जातं. आपण या प्रकरणामध्ये शाश्वत साधनसंपत्तीचा विकास कसा केला जातो आणि शाश्वत साधनसंपत्ती म्हणजे काय या गोष्टींचा विचार करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला साधनसंपत्ती यामध्ये शाश्वत साधनसंपत्ती याविषयी काही ज्या व्याख्या केल्या जातात या व्याख्या आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे की जी शाश्वत साधनसंपत्तीची व्याख्या केली जाते ती अशी आहे बघा. तर कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये जो विकास चालू पिढीच्या गरजा, बघा, जो विकास चालू पिढीच्या गरजा व पुढच्या पिढीच्या गरजा धोक्यात न आणता पूर्ण करतो त्या विकासाला शाश्वत विकास असे म्हणतात. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. बघा या व्याख्येमध्ये काय म्हटलंय, तर जो विकास चालू पिढीच्या गरजा तर भागवतोच, परंतु या गरजा भागवून पुढच्या पिढीच्या गरजांमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही किंवा पुढच्या पिढीला या गरजांची तुटवडा भासणार नाही किंवा वणवा त्याचा निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन जो विकास केला जातो त्याला शाश्वत विकास असं म्हटलं जातं. आता बघा अशाच प्रकारे एक दुसरी व्याख्या केली गेली आहे आणि दुसऱ्या व्याख्येमध्येही त्यांनी शाश्वत साधनसंपत्तीचा विकास या संदर्भात जी माहिती मांडली आहे त्याचा आपण विचार करतो आहे. दुसरी व्याख्या आहे कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये जो विकास मानवाच्या सध्याच्या आणि भविष्य काळातील, बघा, जो विकास मानवाच्या सध्याच्या आणि भविष्य काळातील गरजांची संतुलित स्फूर्ती करतो त्या विकासाला शाश्वत विकास असे म्हणतात. कॉमा म्हणजे कॉमा पूर्ण आहे. आता यामध्येही या व्याख्येमध्ये बघा काय त्यांनी म्हटलंय, तर जो विकास मानवाच्या सध्याच्या गरजा भागवतोच, परंतु भविष्य काळातील गरजांचेही भागवण्यासाठी त्या घटकाचा जो संतुलित अभ्यास केला जातो किंवा संतुलित पूर्ती केली जाते त्या विकासाला शाश्वत विकास असं म्हटलं जातं. थोडक्यात चालू पिढीतील लोकांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावाच, परंतु तो वापर हा आपल्या गरजा भागवण्यासाठी करत असताना तो काळजीपूर्वक करावा आणि ही नैसर्गिक साधनसंपत्ती संपणारी आहे आणि भविष्य काळात अनेक पिढ्यांपर्यंत ही थोडीशी जतन करून ठेवली पाहिजे आणि म्हणून पर्यायी साधनसंपत्तीचा वापर करून ही साधनसंपत्ती जास्तीत जास्त दिवस कशी आपल्याला टिकवता येईल याचा जो विचार आहे हा विचार म्हणजेच साधनसंपत्तीचा शाश्वत विकास आहे असं म्हटलं जातं. आता बघा यामध्येच आपण जर थोडं साधनसंपत्तीचा विकासाचा सविस्तर विचार केला तर पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी 1987 साली संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक पर्यावरण
आणि विकास व त्याचा विकासासाठी असणारा आयोग स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि या आयोगाची स्थापना झाल्यानंतर पृथ्वीवरील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय समस्यांचे निरीक्षण करून बघा, पृथ्वीवरील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय समस्येचे निरीक्षण करून त्यावर वास्तववादी व भविष्यकालीन उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. आता या वास्तववादी व भविष्यकालीन उपाययोजना करत असताना या आयोगामध्ये काही गोष्टी निश्चित करण्यात आले, काही उद्दिष्टे ठरवण्यात आली आणि तीच उद्दिष्टे ही 1987 सालमधील संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग यांच्यामार्फत शाश्वत विकासाची उद्दिष्टे ही निश्चित केली. आता ही उद्दिष्टे आपण क्रमशः जर बघितली तर कशी आहेत बघा. आपण एका उद्दिष्टांचा विचार आपण थोडंसं करूया. पहिलं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे, भविष्यकालीन शाश्वत विकासासाठी काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे. बघा, पहिलंच उद्दिष्ट असं की भविष्यकाळातील शाश्वत विकासासाठी काही उद्दिष्टे निश्चित करणं, ही गोष्ट या ठिकाणी आयोगामध्ये निश्चित केली. आणि मग त्यानंतर लोकसंख्या नियंत्रण करणे हे एक उद्दिष्ट ठरवण्यात आलं. त्यानंतर विकसनशील राष्ट्रामध्ये गरिबी, असमानता व कर्जबाजारीपणा कमी करणे हे एक उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलं. यामध्येच गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील जी सध्या दरी निर्माण होत आहे, म्हणजे गरीबच होत चाललेला आहे, श्रीमंतच होत चाललेला आहे, ही जी दरी आहे ही कमी करण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्याचं काम या दुसऱ्या उद्दिष्टामध्ये या ठिकाणी निश्चित करण्यात आलं. तिसऱ्या उद्दिष्टामध्ये शाश्वत शेतीचा विकास कसा करता येईल ही गोष्ट या ठिकाणी उद्दिष्टामध्ये निश्चित करण्यात आली. त्यानंतर नैसर्गिक वनसंपदेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी तिचं संवर्धन आणि संरक्षण कसं करता येईल याचंही उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित करण्यात आलं. त्यानंतर सागरी किनाऱ्यावरील सागरी साधन संपत्तीचं संवर्धन व रक्षण कसं करता येईल हेही उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित करण्यात आलं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट गोड्या पाण्याच्या गुणवत्तेचं संरक्षण करणे. म्हणजे आपण जर पाहिलं तर पण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे की गोड्या पाण्याची खूपच कमतरता आहे आणि हे गोडे पाणी जर आपण काळजीपूर्वक नाही वापरलं तर भविष्य काळामध्ये या पाणी पुरवठ्यासाठी किंवा गोड्या पाणी पुरवठ्यासाठी अनेक समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागणार आहे. म्हणून याचा अर्थ त्याचंही संरक्षण कुठंतरी करणं गरजेचं आहे. पुढचं उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित केलं होतं, ऊर्जेचा वापर करताना पारंपरिक ऊर्जा साधनसंपत्तीपेक्षा अपारंपरिक ऊर्जा साधनसंपत्तीचा वापर हा जास्त करणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं तर डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू हे संपणारे घटक आहेत, परंतु यापेक्षा जर पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलविद्युत शक्ती याचा जर वापर दिवसेंदिवस वाढवला तर या ठिकाणी या ऊर्जेला पर्यायी साधनसंपत्ती उपलब्ध होईल आणि अनेक काळपर्यंत आपल्याला या ऊर्जे साधनसंपत्तीचा चांगल्या प्रकारे वापर करता येईल. पुढचंही उद्दिष्ट या ठिकाणी ठरवलं, हवा प्रदूषके आणि हरितगृहे यावर नियंत्रण मिळवणे. आता हवेचं प्रदूषण वेगवेगळ्या घटकामुळे होतं, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्याचा परिणाम हा निसर्गावरती, नैसर्गिक साधनसंपत्तीवरती होताना दिसून येतो किंवा हरितगृहाचाही परिणाम या ठिकाणी या नैसर्गिक साधनसंपत्तीवरती होताना दिसून येतो. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येते का असं एक उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आणखी टाकाऊ पदार्थाची कमीत कमी निर्मिती करून त्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट करणे. आपल्याला माहिती आहे की अनेक कारखान्यातून जे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात हे बरेच वेळेला ते केमिकलयुक्त असतात किंवा त्याच्यामुळे विषारी वायूचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं आणि त्याचा परिणाम ह्या सभोवतालच्या परिसरामध्ये होताना दिसून येतो. मग त्या कारखान्याने त्या विषारी वायूचं किंवा टाकाऊ घटकांचं जर व्यवस्थितपणे नियोजन केलं किंवा त्याची विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावली तर मानवाच्या दृष्टीने ते फारसं हानिकारक राहणार नाही. पण असं एक उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित करण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ शाश्वत साधनसंपत्तीचा विकास करण्यासाठी जो आयोग स्थापन केला, या आयोगाने काही अशी 9-10 उद्दिष्टे या ठिकाणी निश्चित केली आणि या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठीच
मग यापुढे काम केलं जाईल असं ठरवण्यात आलं आणि त्या उद्दिष्टासाठी मग हळूहळू हे काम चालू झालेलं दिसून येतं. आता त्याच घटकामध्ये नंतर आपण बघतोय तर शाश्वत विकास पूर्तीसाठी जो आराखडा तयार केला त्या आराखड्यामध्ये ज्या गोष्टींचा विचार केलेला आहे त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करतोय. शाश्वत विकासासाठी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून त्याची पूर्तता करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला व या आराखड्यामध्ये खालील घटकांचा समावेश करण्यात आला की जेणेकरून हा शाश्वत विकास हा चांगल्या प्रकारे या ठिकाणी घडून येईल. तर त्यामध्ये असं ठरलं, पहिला घटक असा ठरवला त्यांनी की गरिबांच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे. हे देशातील कुठल्याही देशात जी गरीब लोकसंख्या आहे याच्यावरती जरा त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आणि गरीब देशांमध्ये बघा जगातील गरीब देशांमध्ये लोकांकडे उपजीविकेचे साधन नसल्यामुळे त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस गरिबी वाढत चाललेली आहे. यासाठी साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर करून त्यांचे वितरण समान स्वरूपात करणे. आता जे काही आर्थिक दुर्बल देश आहेत किंवा मागासलेले देश आहेत अशा देशांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती कमी असल्यामुळे या गरिबांची जे विकास आहे गरिबांचं ती उपजीविकेचं जे साधन आहे हे साधन सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि म्हणून ज्या गरिबांसाठी हे जे नैसर्गिक साधनसंपत्तीचं वितरण जे आहे हे वितरण चांगल्या प्रकारे कसं करता येईल समान प्रकारे कसं करता येईल या गोष्टी या ठिकाणी निश्चित करण्यात आल्या थोड्याशा आराखड्यामध्ये. त्यानंतर साधनसंपत्तीचा शाश्वत वापर करणे म्हणजे कुठलीही साधनसंपत्ती असली तरी ती भरमसाठ वापरायची नाही, गरजेपुरती या ठिकाणी त्याचा वापर झाला पाहिजे, त्याचा अपव्यय टाळला पाहिजे आणि ती साधनसंपत्ती भविष्यकाळात जास्त दिवस कशी वापरता येईल याचाही विचार या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून साधनसंपत्तीचा शाश्वत वापर करणे असं या ठिकाणी आराखड्यामध्ये ठरवण्यात आलं. आराखड्यामध्ये पुढची एक गोष्ट ठरवण्यात आली साधनसंपत्तीचे प्रभावी नियोजन करणे. कारण कुठल्याही गोष्टीचं जर नियोजन व्यवस्थित नसेल तर त्या साधनसंपत्तीचा वापर योग्य प्रकारे होत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितले की कुठलीही साधनसंपत्ती असली तर तिचं प्रभावीपणे नियोजन करणं गरजेचं आहे आणि हे आराखड्यामध्ये निश्चित करण्यात आलं. त्यानंतर साधनसंपत्तीच्या नियोजनात स्थानिक ज्ञानाचा वापर करणे. बघा आता ज्या त्या भागामध्ये जी स्थानिक लोकसंख्या असते त्यांच्यामध्ये जी बुद्धिमत्ता असते ही बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारची असते आणि मग स्थानिक स्वरूपाच्या ज्या गरजा आहेत स्थानिक स्वरूपाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीमधील ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी त्या स्थानिक लोकांच्याच बुद्धीचा वापर हा करायचा आणि त्यांच्याकडूनच या साधनसंपत्तीचं प्रभावीपणे कसं आपल्याला नियोजन करता येईल आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर करून घेऊन आपल्याला ही साधनसंपत्ती कशी दीर्घकाळपर्यंत वापरता येईल याचा विचारही या आराखड्यामध्ये करण्यात आला. शेवटी या आराखड्यामध्ये साधनसंपत्तीचे योग्य मूल्यमापन करणे. आता कुठल्याही साधनसंपत्तीचं मूल्यमापन करणं हे गरजेचं असतं आणि हे मूल्यमापन झालं तरच त्याचा वापर व्यवस्थितपणे होऊ शकतो, त्याचं नियोजन व्यवस्थितपणे होऊ शकतं आणि हे मूल्यमापन करण्याचं आराखड्यामध्ये निश्चित करण्यात आलं आणि मग साधनसंपत्तीचं जर योग्य प्रकारे मूल्यमापन झालं तर ही साधनसंपत्ती आपल्याला योग्य प्रकारे वापरता येईल हे या ठिकाणी आराखड्यामध्ये निश्चित करण्यात आलं आणि म्हणून या ठिकाणी या आराखड्यामध्ये एक 4-5 घटकांचा विचार करण्यात आला आणि याच्या आधारावरती या साधनसंपत्तीचं जे नियोजन आहे किंवा विकास आहे हा या ठिकाणी निश्चित करण्यात आला. म्हणून साधनसंपत्तीच्या शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर विकास आराखडा तयार करून भविष्यकाळासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन कसे करता येईल यावर जगामध्ये देखभालीसाठी किंवा देशामध्ये परिषदा घेऊन वेगवेगळ्या देशामध्ये परिषदा घेऊन वेगवेगळी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आणि त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मग या ठिकाणी हा आराखडा वापरण्यात आलेला दिसून येतो. थोडक्यात साधनसंपत्तीचा शाश्वत विकास हा कसा करता येईल यासाठीच हा आयोग हा निश्चित परिणामकारक ठरणार आहे आणि म्हणून आपण साधनसंपत्तीचा शाश्वत विकास या घटकाचा आपण या ठिकाणी थोडक्यात विचार केलेला आहे. यानंतरच्या पुढच्या घटकात आपण जलसाधनसंपत्तीचा शाश्वत विकास असा एक घटकाचा जो विकास आहे तो आपण पाहणार आहोत. आज आपण या जो साधनसंपत्तीचा शाश्वत विकासाचा
जो घटक आहे तो घटक आज आपण या ठिकाणी संपवलेला आहे. धन्यवाद.